हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। आपला श्लोक चालू आहे, अवजानंती मामुडा। भगवंत सांगतात, मला खऱ्या अर्थानं यथार्थपणे तू जाणू शकत नाहीस, आणि जे जाणलं जातं ते जाणणं जे आहे ते खऱ्या जाणण्याच्या आडच येत असतं। त्यामुळं भगवंत म्हणतात, मला मनुष्य धर्मामध्ये मनुष्य म्हणून समजून माझी अवहेलना करतात, आणि त्यासाठी माऊलींनी अशा भरपूर उभ्या त्यावरती निरूपणासाठी टाकलेल्या आहेत। आपण त्या श्लोकाचा समारोप करतोय। काल आपण 169 नंबरच्या ओळीमध्ये विचार केला होता, किंबहुना ऐसे समजतं हे जे माणूस धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐशी विपरीत ज्ञान तयाची, असं विपरीत प्रकारचं ज्ञान त्यांचं असतं। नाथ महाराजांचा एक अभंगावरचा एक तुकडा आपण पाहिला होता, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी वरी बैसवले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, मना आले ते नाम ठेविले, या जनाशी वेड लावले। वेड लागण्याचा प्रकार म्हणजे विपरीत ज्ञान ज्याला आपण म्हणतो, असं विपरीत ज्ञान आहे। पुढे जाऊन आपण बघणार आहोत की भाव कसा असतो आणि भावानं सगुणाची ही उपासना कशी केली जाते याचाही विचार माऊलींना याद्वारे काय सगुण उपासना खोडून टाकायची आहे असं काही नाही, सगुण उपासनेचा निषेध करायचा आहे असंही नाही। तर इथं वर्णन करताना खरा यथार्थ स्वरूप जाणावं आणि मग सगुणाकडे यावं, साकार मूर्तीकडे यावं, असं संतांचं सगळ्या सांगणं आहे। पुढे जाऊन म्हणतात, जो आकार ये पुढा देखती तो हा देव येणे भावे भजती। पुढा आकार बघितला, मूर्ती बघितली की देव असं समजून त्याचं भावपूर्ण कसं श्रद्धेने त्याची सेवा करतात। मग तोची बिघडल्या टाकीती नाही म्हणून, आणि तोच आकार कालांतराने बिघडला, खराब झाला, तर आता या देव नाही असं म्हणून टाकून देतात। माऊलीने अगदी आहे त्या परिस्थितीचं 750 वर्षापूर्वीचं वर्णन आजही आपल्याला लागू पडतंय। आजही आपण म्हणतोय की नाही, मूर्ती कशाला खराब झाल्या, चला गंगेला सोडून टाकूया तिकडे, कारण खराब आहे, त्याचे नाक डोळे तुटलेले आहेत, हात पाय तुटलेले आहेत म्हणून। पण अगोदर काय म्हणतात, मूर्तीचा आकार पाहतात आणि देव समजून पूजा पण करतात, पण आकार बिघडला की त्यात देव नाही, सोडून द्याला, म्हणून त्याला मूर्ती एवढा मर्यादित करतात। देव कसा आहे, गेला आता मूर्ती, देवाला सोडला, देव सोडून जाईल काय, देवाची मूर्ती सोडलेली असते। जसं आपण म्हणतो देह गेला, तो गेलाच, तो गेलेला नसतो, आत्मस्वरूपानं असतोच। जसं देहातलं आत्मस्वरूप जाणायचं आहे ना, तसं मूर्तीतलं चैतन्य जाणायचं आहे। ह्यावरून एक लक्षात येईल बघा, हा सुंदर उदाहरण आहे। आपल्या देहामध्ये असलेलं जे आपलं स्वरूप आहे, वर्णन करतात ना माऊली, हृदयामध्ये मी राम आहे, अंतर्यामी प्रत्येकाच्या राम बसलेला आहे। आता तो राम आहे, पण शरीर पडल्यामुळं काय रामामध्ये फरक पडत नाही, राम आहे तसाच राहतो, आणि त्या खऱ्या रामाला ओळखा असं माऊलींना सांगायचं आहे। तसं देहामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे, देहाला बाजूला करा आणि आतल्या रामाला ओळखा। तसं इथं मूर्तीला बाजूला करा, कधी पूजा करतोय आपण आहे, पण बाजूला करा या शब्दाचा अर्थ खरा राम या मूर्तीच्या पाठीमागं दडलेला आहे।
असा समजून जर त्याची पूजा आपण जर करायला लागलो तर तो बिघडलाय किंवा आकाराला आलाय, आता तो मोडलाय, अशी भाषाच वापरणार नाही भक्त. मग तो आकारालाही येत नाही म्हणून मोडत पण नाही. मोडला असता की आकारात असता तर मोडला असता. मग हे आकार आहेत ते मी केलेले आकार आहेत. माणसाने आकार केले आपल्यासारखे, आपल्याला पाहिजे तसे. नको हा राम मला आवडत नाही बरं काय, असा धनुष्यधारी मला पाहिजे नाही, हा राम मला आवडत नाही, सीतेसोबत बसलेला राम मला पाहिजे. बघा, हा राम मला आवडत नाही, यात हनुमंत नाही, तो हनुमंत असलेला मला राम आवडतो. आमच्याच कल्पना आहेत की नाही. राम हा नेहमीच आहे, फक्त आपण त्याला बदलून टाकतो. बिघडला म्हणून म्हणतात त्याला आता सोडून द्या, म्हणजे मूर्ती एवढा त्याला मर्यादित करतात. मूर्ती दिसली तर नमस्कार करतात. परमात्मा मात्र कसा आहे, अक्षर. पण मूर्ती जर भंगली तर फेकून देतात. परमात्मा अक्षर आहे. अक्षर शब्दाचा अर्थ आहे ज्याला क्षर नाही, ज्याला नाश नाही, असा अविनाशी अक्षर स्वरूपामध्ये परमात्मा आहे. तो मूर्तीच्या बिघडण्याने घडण्यामध्ये काहीही त्याच्यात बिघाडाने घडवून काही होत नाही. त्याला घडणंही नाही आणि त्याला बिघडणंही नसतं. पण माणूस माणूस म्हणून समजून आपल्यासारखे हातपाय त्याला कल्पना करून, त्याला नाव देऊन, त्याला नाक डोळे करून आपल्यासारखीच मूर्ती उभा करतात. आणि उभा करून काय करतात, त्याला नमस्कार करत बसतात. पण काही दिवसानंतर ते घडवले म्हटल्या मोडणारच, मोडून टाकायचं. अगोदर 10 दिवस त्याची पूजा करायची गणेश चतुर्थीमध्ये, आणि सगळ्यांनी वाजवीत गाजवीत त्याला पाण्यात आवळून नेऊन सोडायचं. आणि म्हणायचं झालं की आता म्हणजे माझा परमार्थच संपला, आता काय गणपतीची पूजा करायची नाही, आता पुढच्या वर्षी. किती मूर्खपणाचा परमार्थ आपला आहे बघा. त्यांच्यावरच हे ताशेरे ओढलेले आहेत माऊलीने. हे बिघडलं की पाण्यात नेऊन सोडताय ना तुम्ही. बिघडलं शब्दाचा अर्थ आहे त्याला मुदत असते. आम्ही सगळ्या मुदती घालून दिलेल्या आहेत, आणि मुदतीशिवाय आपलं काही चालत नाही. ठराविक काळात गणेश चतुर्थी आहे, तर गणेश चतुर्थीमध्ये 10 दिवस अगदी व्यवस्थित त्याची पूजा करत राहायचं. आणि नंतर आणि परत व्यवस्थित गाजावाजा करत आणायचा, गाजावाजा करत त्याला विसर्जित करायचं. नवरात्रामध्ये 9 दिवस देवीची पूजा करायची, आणि शेवटच्या दिवशी विजयादशमीला शेवट त्याचा झाला, दशमी दिवशी त्याचं विसर्जन करून टाकायचं. म्हणजे झालं आता पुढच्या वर्षी आता मी देवीची पूजा करणार, पुढच्या वर्षी मी गणेशाची पूजा करणार. आमचा परमार्थ एवढाच आहे की नाही, किती मर्यादित आहे बा. मूर्ती आहे तो परमार्थ. मूर्ती नसली की आमची ही भक्ती संपली. मूर्तीत भक्ती करा कल्पना, पण मूर्ती बाजूला झाली तरी भक्ती बिघडता कामा नये, अशी आपली अवस्था असली पाहिजे. हे माऊलींना सांगायचं आहे. मूर्ती पूजेला विरोध करायचा नाही. मूर्ती असू दे, पण मूर्तीमध्ये मूर्ती समजा कशाला तरी बाजूला केली. काही दिवस मला पंढरपूरला जाता आलं नाही, धरून चालूया आपण, म्हणजे विठ्ठल नाहीसा झाला काय? काय मी वारीला जातोय तेवढ्याच 10 दिवसात तो विठ्ठल तिथं असतो आणि इतर वेळी नसतो, आणि पंढरपुरात असतो आणि हिथं नसतो. या सगळ्या गोष्टीतून, ह्या कल्पनेतून बाहेर पडण्यासाठी माऊली सांगतात, जो आकार एक पुढा देखती, एक आकारात आलेली मूर्ती पुढे समोर पाहतात, तेव्हा हा देव येणे भावे भजती, त्याची भक्तिपूर्व भावपूर्ण श्रद्धेनं पूजाही करतात. पग तोची बिघडलिया टाकती नाही म्हणून, मग त्यावेळी त्याचं विसर्जन करून टाकतात. हा बिघडलंय, मूर्ती भंगली, मूर्तीचे नाक डोळे खराब झाले म्हणून टाकायला चालू करतात. साधं उदाहरण आपण गणेश चतुर्थीतच घेतोय ना. 10 दिवस गणपतीची यथासांग आणि षोडशोपचारे पूजा केली जाते. बरोबर आहे, मूर्तीची पूजा केली जाते, पण मूर्ती नसताना सुद्धा गणेश आहेत असं समजून राहिलो पाहिजे ना आपण. आपल्याला मूर्तीचीच का अडचण आहे काही समजत नाही. म्हणजे मूर्तीशिवाय माझं चालत नाही, मूर्तीशिवाय माझी देवपूजा होत नाही. हा फार वरचा उच्चार आहे. नाहीतर बरेच वेळी मूर्ती पूजेचाच निषेध करणारी माणसं आहेत. तुमच्या मूर्ती देव आहे काय असे म्हणणारे. तर आमच्या संतांनी ते सुद्धा दाखवून दिले, मूर्ती देव आहे हे सुद्धा सिद्ध करून दाखवलेलं आहे. रेड्यामध्ये परमात्मा आहे, माऊलीने सिद्ध करून दाखवलेला आहे. शिळेचा नंदी गवत खातो हे नाथाने सिद्ध करून दाखवलेला. शिळेचा नंदी होता ना तो दंडवत स्वामी, त्यांच्या चरित्रामध्ये आहे. ते दंडवत स्वामींना फार सिद्धी प्राप्त झालेली होती. ते असं काय काय वेगळी मेलेली माणसं उठवून बसायचे. ते नाथाने त्यांना बोलवून घेतलं आणि म्हणले, हे अति तुझं झालंय, म्हणजे ईश्वरी सत्तेतली जी व्यवस्था आहे त्याला तू बिघडायला लागलास.
म्हणजे जे मरणार आहेत त्याच वेळी मरणार आहेत, जे जन्माला येणार आहेत त्याच वेळी जन्मणार आहेत. आपण जिवंत करून ते राहणार नाही. तुझ्या सिद्धीचा किंवा तुझ्यावर झालेल्या भगवंताच्या कृपेचा तू दुरुपयोग करतोस. म्हणून त्यांनी सुद्धा म्हणे की त्या नंदीकडून गवत खायला लावलं. आता हे गवत खातं नंदी जर खात असेल तर आपण मूर्तीत आहे की नाही? तो आहे, फक्त मूर्तीतच आहे असा हट्ट करून बसणाऱ्यांसाठी माऊली ह्या ओव्या टाकतात. मूर्तींच्या पलीकडे आपला विचार केला पाहिजे. नुसत्या मूर्तीत अडकू नका. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुणाकडे जायचा हे लक्षात ठेवा. सगुणाकडेच माझी सगळी जी साधना आहे ती सगुणाच्या भोवती घोटमळत राहता कामा नये. आणि हे सांगण्यासाठी माऊली बोलतात, समोर देव बघितला की नमस्कार करतात, समोर देव नसला की देवच नाही. हा जो मुद्दा आहे तो खोडून काढण्यासाठी माऊली म्हणतात की आकार पुढा देखती देवेने भावे भजती. आणि तोची बिघडल्या टाकीती नाही म्हणून आणि नंतर टाकून देतात. आता तो देव गेला नाहीसा झाला म्हणतात. मातेने प्रकारे जाणती मनुष्य ऐसेने आकारे. अशा अशा विविध प्रकारानं म्हणून ज्ञानाची ते अंधारे ज्ञानाशी करी. म्हणून त्यांचे ब्रह्मज्ञान जे आहे माझ्या प्रमाज्ञानाला अंधार म्हणजे प्रतिबंध करते. म्हणजे त्यांचं भ्रामिक ज्ञान आहे, भ्रमात असलेलं ज्ञान यथार्थ ज्ञानाला प्रतिबंध करतं. म्हणजे काय म्हणतात, ज्ञानची ते अंधारे ज्ञानाशी करी. त्यांचं ज्ञान आहे ते वृत्तीतलं ज्ञान आहे. आणि वृत्तीतलं ज्ञान हे आत्मज्ञानाला काय करत असतं, विरोध होत असतो, त्याचा प्रतिबंध करत असतो. आत्मज्ञान न होण्याला कारण तीव्रतेनं असलेलं आपलं वृत्ती ज्ञान आहे. आणि त्या वृत्ती ज्ञानाला सत्यता देणं हे त्या प्रकारचा पुढचा मूर्खपणा आहे. अगोदर आहेच वृत्ती ज्ञान. वृत्ती ज्ञान म्हणजे काय, मन बाहेर जातं आणि काहीतरी वस्तूबद्दल माहिती घेतं. हे आमचे वडील आहे की नाही. वृत्ती ज्ञानानं कळलं हा दगड आहे, ही देवाची मूर्ती आहे, हे कळलं. हे वृत्ती ज्ञान आहे. आणि त्या वृत्ती ज्ञानामुळंच खरं समजत नाही. म्हणून वृत्ती आपली कुठं जाते, मूर्तीपर्यंत जाते, मूर्तीच्या पलीकडे जात नाही. म्हणून वृत्ती ज्ञानाला बाजूला करून यथार्थ ज्ञान, ज्याला आपण सत्य जे म्हणतो ते सत्य. बरं, वृत्ती जाते, जाऊ देत, त्या मूर्तीपर्यंत गेली, मूर्ती बघितली, परंतु ही मूर्ती सत्य नाही, तर याच्या पाठीमागं असलेलं तत्व सत्य आहे असं यथार्थता कळली पाहिजे. तीच ज्ञानाला प्रतिबंध करते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून वृत्ती ज्ञानाचा कदाचित अडथळा बनणार नाही, पण वृत्ती ज्ञानाला सत्यता देणं हा अडथळा आहे. त्याला मिथ्यात्व द्यायला पाहिजे. मला जे दिसतंय ते खरं आहे, माझी नातीगोती खरे आहेत, मन माझी आई आहे, बाप आहे, मूल आहे, अमुक आहे, मन पण त्याला सत्यता देऊ नकोस. हा व्यवहार आपल्याला करता येतो. मूर्ती आहे, बरोबर आहे, मन त्याची पूजा कर, फुलं व्हा, गंध अक्षता व्हा, त्याची आरती करा, नैवेद्य अर्पण करा. सगळे जे उपचार आहेत 16 उपचार काय किती, ते सगळे उपचार करून टाका, काय हरकत नाही. पण 16 उपचार करताना त्यात मूर्तीच्या पाठीमागे असलेल्या त्या निर्गुणाचाच मी तो निरुपचारी असून सुद्धा उपचाराच्या द्वारे मी त्याची उपासना करतो असं समजायचं. माझी उपासना कुणाची आहे, निर्गुणाचीच आहे. पण निर्गुण मला कवेत पकडता येत नाही, म्हणून त्याची एक प्रतिकृती मी आणून ठेवलेली आहे. आणि त्या प्रतिकृतीला मी काय करतो, वंदन करतो त्यांच्याद्वारे. काही जण दीक्षा घेतात. गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवरती माळ लावून त्यांच्याकडून दीक्षा घेतली जाते. कलावती आईच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन दीक्षा घेतली जाते. का, त्या ठिकाणी प्रचंड भाव आहे. आणि भावामुळं आत असणारे जी देवता आहे ती देवता खरंच त्यांच्यावरती अनुग्रह करत असते. म्हणजे त्यात आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पलीकडे ते आहे असं समजलं पाहिजे. आहे ते, हेही आहे, पण ह्याच्या पलीकडे ते आहे आणि ते सत्य आहे. असं जर आपण सुरुवात केली तर हे होईल. माते म्हणजे मला येणे प्रकारे अशा प्रकाराने जाणती. मनुष्य ऐशीनी आकारे म्हणजे माझ्यावर मनुष्य धर्माचा आरोप करतात. मनुष्य अशा आकारानं ते जाणतात. म्हणून ज्ञानची ते अंधारे ज्ञानाशी करी. म्हणून हेच त्यांचं ज्ञान, वृत्ती ज्ञान हेच खऱ्या ज्ञानाला प्रतिबंध करतो. माऊलींनी वर्णन करताना सांगितलंय विविध प्रकाराने त्याची पूजा केली जाते. विपरीत वृत्ती ज्ञान आहे, वरच्या ओळीत सांगितलेलं आहे.
ज्ञान विपरीत आहे. आणि यथार्थ, विपरीतचा विरुद्धार्थ यथार्थ. यथार्थ म्हणजे अगदी व्यवस्थित, यथार्थ म्हणजे अर्थपूर्ण, मिनिंगफुल. आणि विपरीत असतं ते मिनिंगलेस असतं, अर्थपूर्ण नसतं. म्हणून इथं म्हटलेलं आहे विपरीत वृत्ती ज्ञान जे आहे ते भगवंताच्या वास्तव जाणण्याच्या आड येतं. खऱ्या पद्धतीने त्याला जाणलं पाहिजे ना. तो त्या मूर्तीच्या पलीकडे आहे. माझ्या देहात आहे तो, नाही असं नाही, पण देह देव नव्हे. खरा मूर्खपणा हाच होतोय, देह मी असा शब्द ज्यावेळी वापरतोय हे विपरीत ज्ञान आहे. मग खरं ज्ञान काय आहे? देह मी नाही, आत देहामध्ये असलेला जो परमात्मा माझ्या हृदयामध्ये राहतो तो मी आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो ते मी आहे. अहम ब्रह्मास्मी, जो जो मी जो करतो तो आतमध्ये आहे. या देहाला मी म्हणणं याला विपरीत ज्ञान, की जे खऱ्या ज्ञानाला प्रतिबंध करतं. म्हणून विपरीत देहाचं जे विपरीत ज्ञान बाजूला करायचं आणि यथार्थपणानं देहात असलेल्या परमात्म्याला जाणायचं, वस्तूत असलेल्या मूर्तीत असलेल्या परमात्म्याला जाणायचं. मूर्ती परमात्मा नाही, मूर्तीत परमात्मा आहे. काय वाक्य आहे ना, बदलून बदलून आपण टाका लागलोय. मूर्ती परमात्मा नाही तर मूर्तीत परमात्मा आहे. देह मी नाही तर देहात मी आहे. देह मी नाही, देहात मी आहे. हे जेव्हा समजायला लागेल त्यावेळी माझ्या मृत्यूची संभावना करायच लागत नाही. म्हणजे शक्यता सुद्धा करायची काही गरज नाही. मूर्तीत देव आहे असं म्हटल्यामुळं मूर्ती बिघडल्याची संबंध येत नाही. आता ह्यात होता तो बिघडल्यामुळे दुसऱ्यात गेला असेल. बदललं काय? काहीच नाही बदललं. पण माझ्या ज्या कल्पना ज्या आहेत त्या करून ठेवलेल्या ज्या आहेत त्या कल्पना बाजूला करायच्या. म्हणजे देह पडल्यानंतर ती व्यक्ती नाहीशी झाली असं होतं, अव्यक्तात गेली, दिसेनाशी झाली, गेली नाही, नाश नाही. देहाचा नाश आहे, माझा नाश होत नाही कधी. म्हणून माझ्यामध्ये, म्हणून दोन गोष्टींना आपण विचार केला बरं का. मूर्तीत देव आहे, मूर्ती देव नाही. देहात देव आहे, देह देव नाही. म्हणून देहाच्या पलीकडचाच प्रवास सांगितला, मूर्तीच्या पलीकडचं तत्वज्ञान संत आपल्याला सांगतात. म्हणून ह्या सगळ्याचा विचार साकल्यानं जर आपण करायला लागलो तर वास्तविक भगवंत कसा आहे? नामरहित आहे, रूपरहित आहे, संबंधरहित आहे, जातीरहित आहे, क्रियारहित आहे आणि भेदरहित आहे. 6 शब्द आपण बघितले बघा. एक नामरहित आहे, तो त्याला कुठल्याही प्रकारचं नाम नाही. माझा अनामा नाम ठेवती. नंतर तो रूपरहित आहे, म्हणजे मला आकार नाहीच तरी मला आकार देतात. मी संबंध रहित आहे. संबंध रहित म्हणजे माझा कुणाशी संबंध येत नाही, कारण मी असंग आहे. त्यामुळे संग कुणाशी होत नाही, म्हणून मी संबंध रहित आहे. माझी नाती नाही आहेत. माझा बाबा, माझी आई, आई बाबा म्हटलं तर मला जन्माला घालणारी होतील मग, किंवा माझी मुलं जर ठरली तर मी जन्माला घालणार आहे असं माझ्यावर आरोप होईल. मी जन्मालाही घालत नाही आणि मी कुणाच्या पोटी जन्मलेलो नाही. म्हणजे मी कुणाचं कार्य नाही आणि मी कुणाचं कारण नाही. मला मुलं झाली तर मी कारण झालो का नाही मुलाचा? तर भगवंत म्हणतात मी कारण नाही कुणाचा. आणि मी कुणाचं तरी मूल आहे, वासुदेवाचं, देवकीचा किंवा कौशल्या दशरथ पुत्र मी आहे असं जर म्हटलो तर मी कार्य आहे की नाही? आहे. त्यामुळे मी कार्य नाही आणि कारण रहित आहे, म्हणून मी संबंध रहित आहे. तिसरा मुद्दा जो सांगितला, रूपरहित आहे, संबंध रहित आहे, जाती रहित आहे. मला कुठली जात नाही. मला दिसत्याच्या जाती कुठल्या आहेत? आपल्या आपल्या कामानुसार जाती आम्ही ठरवलेल्या आहेत, आहे की नाही? कामानुसार. आता स्त्री पुरुष वेगळे वेगळे दिसतात म्हणून स्त्री जात, पुरुष जात शब्द, त्या जात असा शब्द वापरल्यामुळं ती दोन होत नाही. आता मात्र आपल्या समाजामध्ये कदाचित दोन सर्वा लागलेले आहेत. हिंदू धर्माचं खरं नुकसान जर कोणी केलं असेल तर जाती प्रथेने केलेला. हिंदू धर्म जो विस्कटला गेला त्याची छकल झाली. विकेंद्रीकरण जे आज व्हायला लागलेलं आहे त्याला कारण जातीवाद आहे. आणि जातीवादाला खतपाणी घालणारी जी काही मंडळी आहेत, ही धूर्त मंडळी पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत. या मंडळींनी या समाजाचं, म्हणजे हिंदू समाजाचं, हिंदू संस्कृतीचं नुकसान केलेलं आहे. आजही आपल्याला रामाला, प्रभू रामचंद्रांना, श्रीकृष्णांना
काय वाटेल त्या मूर्तीची काही विटंबना करणारे लोक अजूनही हिंदू धर्मात लोक आहेत. युट्यूबचे व्हिडिओ काही ऐकून बघा, काही असे महाभाग असे आहेत, महाभाग शब्द वापरला तोच त्या नावाचा एक माणूस आहे. मी त्याचं नाव आता इथं मोकळेपणाने घेऊ शकत नाही, फक्त ऑनलाईन ऑफलाईन मात्र बोलू शकतो. हा माणूस डायरेक्ट बोलतो, हिंदू धर्माच्या मूर्तींना विटंबना करतो आणि कुणाकुणाबद्दलची काय आपल्या आमची जी संत जी श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धांच्या स्थानाच्या ठिकाणी उलट सुलट बोलतो. हिंदू धर्माची छकलं, हिंदू संस्कृतीची आणि हिंदू तत्वज्ञानाची विटंबना करणारी ही मंडळी हिंदू धर्मातच आहे आणि त्याला कारण जात आहे. जरासं वेगळ्या पद्धतीने आपण बोलायला लागलोय. भगवंताला जात नाही. मग जर भगवंताची आम्ही निर्मिती आहोत तर आम्हाला जात कुठून आली सांगा बघू. महत्वाचा मुद्दा आहे ना. त्यामुळं जगाचा धर्मच हिंदू आहे. कुणी काही म्हणू, आणि आपण ही सनातन तत्व जे आहे ते लक्षातच ठेवलं पाहिजे. सनातनी आहोत आपण. सनातनी म्हणजे त्याच्यापूर्वी काही नाही, त्याच्यानंतर काही नाही. मग जातमध्ये जी आली ती जात न मानणं म्हणजेच त्या जातीच्या पलीकडे जाऊन भगवंताला ओळखणं आहे. हिंदू धर्माचं तत्वज्ञान मूळ पाया जो आहे तो तिथं आहे. हे जर आम्हाला कळायला लागलं तर आज ही जे हिंदुस्थानामध्ये झालेला जो जी छकलं आहे आणि लोक वेगवेगळ्या पद्धतीने जी करायला लागलेले आहेत याला कुठंतरी पायबंद बसेल. हा विचार फार महत्वाचा आहे. भगवंत जातीरहित आहे, क्रियारहित आहे, कारण त्याला अवयव नाही, आणि भेदरहित आहेत, त्याला स्वगत सजातीय विजातीय भेदशून्य असा तो आहे. वास्तविक भगवंताचं स्वरूप असं आहे. मग मी केलेलं स्वरूप जे तयार केलेल्या मूर्तीचं काय करायचं? अरे त्या मूर्तीच्याच द्वारे तू तिथेपर्यंत पोहोचायचं आहे. तुला मूर्ती हे साधन आहे, सगुण हे साधन आहे, आकार हे आपले साधन आहेत. साध्य निर्गुण आणि निराकार निर्विशेष आहे. त्या साध्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. आपण साधनाला साध्य म्हणून बसलो, मूर्तीच्या पलीकडे जायलाच तयार नाही आपण. त्यामुळे आमच्या मूर्तींची विटंबना करणारे महाभाग आहेत, जाऊ दे त्यांच्याबद्दल. पण विटंबना झाली तर देवाची विटंबना कुणालाच करता येत नाही. देव कसा असा सापडेल सांगा बघू विटंबना करायला? तो साकारात तरी असायला पाहिजे. त्याच्या तोंडाला काळं लावायला किंवा त्यांची मूर्ती फोडायला कोण फोडू शकतो देवाला? तो न फोडता येणारा असा आहे. म्हणून भेदरहित आहे. माऊलींची उवीच आहे ना, 13व्या अध्यायामध्ये उव्या प्रसिद्ध उव्या, नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. 904 नंबरची उव्या बघा 13व्या अध्यायामध्ये. चिंतनशील उभे आहे आणि हे आपल्या अवजानंती मामुडा या श्लोकाशी अगदी बरोबर आहे. तो कसा आहे? नाम रूप संबंध 3 झालेत बघा, जाती क्रिया भेदू 3 3 6. मगाशी आपण तीच घेतली. नाम रहित, रूप रहित, संबंध रहित, जाती रहित, क्रिया रहित, भेद रहित. या रहित असणारा जो आहे त्यामुळे जाती क्रिया भेदू हा कशाशी संबंध आहे? आकाराशी प्रवादू. फक्त आकाराशी त्याचा संबंध येतो, वस्तूशी नाही. आत्मवस्तूशी परमात्म्याशी त्याचं देणं घेणं नाही. नाम नाही, रूप नाही, संबंध नाही, जाती नाही, क्रिया नाही, भेद नाही, असा अभेद अद्वितीय एकमेव नाम रहित, रूप रहित, असंग संबंध रहित, निरवयव म्हणजे क्रियारहित असा निष्क्रिय अक्रीड असं ते तत्व आहे. हे जर जाणायला लागलो ना आपण तर आपल्याला रडत बसावं लागणार नाही. ज्यावेळी म्हणजे असं काहीतरी झालं, हे झालं, ते झालं, कारण आपण मूर्तीकडेच बघतो आणि माणसांकडे बघतो, माणसांच्या गुणाकडे बघतो आणि त्याच्या गुणामध्ये झालेले बदल मला खपत नाही. मुद्दा बघा, म्हणजे गुणातीतच होतात ते गुण का पाहतच नाहीत ना. गुण काहीतरी काहीतरी आहे, कारण 3 गुणातला एक गुण कुठला तरी वर प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो आणि आम्ही गुणाकडे पाहतो, माणसाच्या क्रियेकडे पाहतो. त्यामुळे क्रियारहित असलेलं त्याच जीवातलं तत्व जे आहे आत्मा तुम्हाला कळत नाही. कारण माणसांचे गुण मी पाहिले, माणसांचं नाम पाहिलं, नामाला पण मोठेपण देतो, देहाला मोठेपण देतो, देहाला दिलेल्या नामाला मोठेपण देतो. पण नामरहित असलेल्या त्या, रूपरहित असलेल्या त्या तत्वाचा विचार आपण प्रत्येकाच्या देहामध्ये तो आहे तो समजून घेत नाही, मूर्तीमध्ये आहे हे समजून घेत नाही आपण. त्यामुळे ही गोष्ट इथं सांगण्यासाठी आहे की नावं आहेत वेगवेगळी. कृष्ण, विष्णू, दत्त, हरी, विठ्ठल ही नावं दिलेली आहेत, पण तो
नामरहित आहे हे जाणायचं. किंवा रूप पण त्याचे आहेत. काळा आहे, गौरवर्ण आहे, रूप आहे तो. शुक्ल, कृष्ण, गोरा, काळा अशी त्याची रूप आहेत. संबंध आहेत. संबंध मागच्या वेळा आपण बघितले होते बघा, थोडक्यात बघितले होते. संयोग संबंध, समवाय संबंध, तादात्म्य संबंध आणि अध्यस्थ अधिष्ठान संबंध असे 4 संबंध बघितले होते. नाही खोलात जायचं आहे आपण, पण तो संबंध रहित आहे. त्याचं कुणाशी नातं जुळत नाही, कुणाशी. कारण सगळे जड आहे आणि तो चेतन आहे. आणि त्या चेतनाचं जडाशी संबंध कसा येईल सांगा बघू. माणसाला जाती आहे, पशुत्व आहे, एक पशुची जात, एक मनुष्याची जात, मनुष्यत्व. पण ज्या ठिकाणी भगवंताला मात्र जाती नाहीत. किंवा शुभ अशुभ क्रिया ज्या असतात त्या संमिश्र, चलन वलन या सगळ्या क्रिया, ह्या क्रिया भगवंताच्या ठिकाणी नाहीत. किंवा भेद जे असतात ते स्वगत भेद किंवा विजातीय भेद किंवा सजातीय भेद असा कुठलाही भेद नसतो. भेद शून्य आहे. हे सर्व आकार असलेला तरच असते. परमात्म्याला यातलं काहीही लागू पडत नाही. त्यासाठी आकारच पाहिजे. आकाराशी प्रवाद, नाम रूप संबंधून जाती क्रिया भेदू, हा आकाराशी प्रवादू. प्रवाद म्हणजे त्या पाठीमागं लागलेलं जे आहे ते लचान, तो प्रवाद आहे त्याला आहे, वस्तूशी नाही, आत्मवस्तूशी नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवावी, राहावी. म्हणून माऊलींनी इथं मूर्तीच्या पलीकडे, नामाच्या, रूपाच्या, आकाराच्या आणि विशेषांच्या पलीकडे असलेल्या तत्वाची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. याचा असा अर्थ नाही की मूर्तीपूजेचा माऊलींना निषेध करायचा आहे. आणि त्यांनी सगळ्या भारतभर मग तीर्थयात्रा केली असते का? माऊलींनी तीर्थयात्रा केली असते का सांगा बघू? नाही, केली नसते. याचा अर्थ मूर्तीत ते जर मानत नसते तर संतांची कुठलीही चरित्र घ्या, मूर्ती मानून त्यांनी मूर्तीच्या पलीकडे असलेलं दाखवलेलं तत्व आहे सगळ्यांना. आपल्या अभंगातून ओव्यातून दाखवून दिलेलं आहे. माऊलींना सुद्धा निषेध करायचा नाही मूर्तीपूजेचा. किंवा त्यांना देव सगुण शरीरी होत नाही असं सांगायचं नाही त्यांना. तो सगुणी आहे आणि सगुणच कळावा लागतो अगोदर. सगुण नाही कळला ना तर निर्गुणाचा अंदाज सुद्धा करता येत नाही. सगुणाच्या द्वारे निर्गुणाचा अंदाज लागतो. असा आहे तो. आणि असा आहे तर देव एक दिश आहे, सगुण साकारच आहे. या भ्रमाचं निराकरण करण्यासाठी माऊलींनी ह्या ओव्यांचं प्रयोजन केलेलं आहे. हे निरूपण जे माऊली एवढ्या एका श्लोकावर एवढं करतात, भगवद्गीतेला सुद्धा एवढं पाहिजे होतं का नको त्या श्लोकाला काही कुणाला माहिती. विचार केला तर लक्षात येईल आपल्याला. भाष्यामध्ये सुद्धा, आचार्यांच्या भाष्यामध्ये सुद्धा एवढी लांबड जेवढी लागली नाही तेवढी माऊलींनी खोलात जाऊन ते समजून सांगितलेलं आहे. कारण आमचं विपरीत ज्ञानाला आपल्याला धक्का त्यांना द्यायचा आहे. आम्ही जे मूर्खपणानं भ्रमानं काहीतरी बडबडतो आणि जी कल्पना करून आतमध्ये ठेवलेली आहे की ज्याला आपण संस्कार म्हणतो, हे चुकीचे संस्कार आहे. ते काढायसाठी मूर्तीच्या पलीकडे, सगुणाच्या पलीकडे, आकाराच्या, रूपाच्या, नामाच्या पलीकडे तो कसा खरा आहे त्याचं निजधाम जर शोधायचं असेल तर नामं बाजूला केली पाहिजेत, आकार बाजूला केले पाहिजेत, तरच तो समजणार आहे. अन्यथा समजत नाही. माणसाकडे बघून माणसं एखादं फेगडा आहे, मग आपण म्हणतो फेगडा आहे. अरे तो फेगडा असेल तर आत कसा येते? आत तत्व भ्रमरूप आहे. तो कुठलाही जीव घ्या ब्रह्मरूपच आहे. आकार कसा बी असतो ते ना, पण आपण आकाराकडेच बघत असतो. दिसतो कसा तिकडेच बघत असतात. मुलगी ठरवायला जातात स्थळ बघायला, मुलगी सुंदर आहे का बघतात, मुलगी स्वभावानं चांगली आहे का बघत नाहीत कोण. आणि जे बघतात ना ते मूर्तीच्या पलीकडे गेलेत म्हणायचे. ज्याने काळा गोरा सगळा बाजूला केला. नाम असलं काय नाव आहे, ती नावच आवडत नाही त्या मुलगीचं, म्हणून मला ती मुलगी नको, तो मुलगा नको, त्याचा आकारच असा आहे म्हणून तो मला नको. या सगळ्या गोष्टी अशाच आपण देहाला आणि देवाला मूर्तीला लावून बघायच्या. अशी वाकडी तिकडी मूर्ती आहे म्हणून रस डोंगा परे ऊस डोंगा परे रस नोहे डोंगा काय भुरलासी वरदिया रंगा. संत अगदी काय सांगायचं शिल्लक त्यांनी ठेवलेलं नाही. आम्ही ऐकलं नाही तो भाग वेगळा, पण त्यांनी काही सांगायचं शिल्लक ठेवलेलं नाही. रस कसा डोंगा असेल सांगा, वाकडा तिकडा असेल, ऊस असेल की इकडं तिकडं असा रेंगटलेला, थोडीशी जाड अशी पेर किंवा थोडासा खराब झालेला, पण आतला रस तो
तो रस म्हणजे परमात्मा आहे. असा रस ज्यांनी जाणून घेतला ना त्यांचं जीवन निरस होत नाही. हा ब्रह्मरस आहे. हा ब्रह्मरस एकदा सापडला ना तर वरच्या रंगाला भुलणं आपलं संपून जाईल. त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. वरच्या रंगाकडे पाहणं आणि मग कल्पना करत राहणं. मला वाटतं ते असंच असावं, ते तसंच असावं असं बघितलं जाते त्याच्याकडं आणि त्याच्या अंतरंगामध्ये डोकावलं जात नाही. आणि म्हणून आपल्याला माणसं पण कळत नाही, माणसंही कळत नाही, देव पण कळत नाही. देव तर काय एवढा साधा आहे, माणसं त्यातल्या त्यात कळतील असं म्हणूया आपण सायकोलॉजिकली थोडासा अर्थ लावून. पण देव कसा कळेल सांगा बघू. देव कळायला आपल्याला आत अंतरंगामध्येच त्याच्या मूर्तीच्या आकाराच्या गेलं पाहिजे, तरच आपल्या भ्रमाचं निराकरण होईल असं माऊली म्हणतात. सगळ्या ओव्या अशा संबंधित चिंतनशील आहेत पण आपल्याला न पटणार आहे. खूप दिवस आता चाललं होतं, कदाचित तुम्हाला वाटलं असेल की काय चाललंय सगळं, किती दिवस झालं. अगोदर प्रकृतीवाद सांगितला, कल्पनावाद सांगितला, अजातवाद सांगितला, आता मूर्तीतच मी नाही म्हणून सांगितलं, मला नामच नाही म्हणता. मग आम्ही काय करू, विठ्ठल विठ्ठल म्हणायचे की नाही. अशी काही माणसं आहेत की आसुरी संपत्तीची, राक्षसी संपत्तीची, मोहिनीने ग्रासलेली, मोहग्रस्त झालेली. आता त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये माऊली करायला जात आहेत. म्हणजे आपल्याला समजायला लागेल की भक्ती सुद्धा तामस असू शकते. कालच्या चिंतनामध्ये आपण रावणाची भक्ती घेतली होती का. भक्ती त्याच्यासारखा भक्त दुसरा कुठला आहे काय बघा की. विचार केला तर रावणानं ग्रंथ लिहिलेला आहे कुठला, ते भगवान शंकराचं, ते शंकरांच्या वरती नाव माहीत नाही, असू दे. पण त्याची विद्वत्ता होती, तो विद्वान होता, सामान्य नव्हता तो. पण भक्ती करत होता ती सामान्य, त्याची तामस भक्ती होती आणि ती तामस भक्तीमुळेच त्याचा नाश झाला. वास्तविक काय संबंध नाही दुसरा. इथं तेच वर्णन आता करणार आहेत माऊली. आपण 12 नंबरच्या श्लोकाचा विचार आता सुरू करतोय. मोघ आशा, मोघ कर्मानो, मोघ ज्ञाना. 3 शब्द वापरलेत बघा. काय मोघ म्हणजे कसं, व्यर्थ, व्यर्थ. मोघ शब्दाचा अर्थ आहे व्यर्थ. मोघ आशा म्हणजे व्यर्थ आशा, मोघ कर्म म्हणजे व्यर्थ कर्म आणि मोघ ज्ञान म्हणजे व्यर्थ ज्ञान. असं जे निष्फळ कर्म, व्यर्थ आशा, व्यर्थ कुतर करणारं विवेकशून्य असलेलं ज्ञान, हे काय होतं, विचेतसा. विचेतसा म्हणजे चित्त विचलित करू शकतं. त्यामुळं राक्षसी म असुरी चैव प्रकृती मोहिनी श्रिता. श्रिता म्हणजे आश्रयाला जातात. म्हणजे ईश्वर स्वरूपाच्या अज्ञानामुळे राक्षसी प्रवृत्ती, हिंसा आणि देशामुळे आसुरी प्रवृत्ती आणि अहित निषिद्ध विषय भोगण्याच्या प्रवृत्तीमुळे मोहिनी प्रवृत्ती, या 3 प्रकृतीचा आश्रय केलेले हे लोक असतात. ज्याला विपरीत ज्ञान आपण म्हणतो ते विपरीत ज्ञान. काय नरबळी वगैरे देतात, किती भयंकर कृत्य आहे बघा. आपण म्हणतो काय मोठा भक्त आहे हो, देवासाठी माणसाचा बळी देतो. अरे काय करतोय काय आपण. पशुबळी, नरबळी ह्या गोष्टी त्या 3 याच्यातूनच निघतात. कोणकोणत्या की 3 प्रकृती सांगितल्यात, राक्षसी, आसुरी आणि मोहिनी. काही त्याचं भाषण करताना मोह वेगळाच ठेवला आणि राक्षिणी असुरी प्रकृतीचं वर्णन केलेलं आहे. 16व्या अध्यायामध्ये वर्णन केले ना सुरुवातीला, तसं इथं वर्णन इथं सांगितलेलं आहे. अशी जी आहेत त्यांचं ज्ञान व्यर्थ, त्यांची आशा व्यर्थ आणि त्यांचं कर्म व्यर्थ. मोह आशा, त्यांची आशा आणि अपेक्षा व्यर्थ. मोघ कर्मानो, त्यांची केलेली कर्म सुद्धा व्यर्थ. आणि मोघ ज्ञाना, आशातून मिळालेलं ज्ञान तरी चांगलं कुठलं असेल, वाटते ते शुभ आहे पण ते सुद्धा व्यर्थच. हे कशामुळे विचेतसा राक्षसी आसुरी प्रकृती मोहिनी श्रिता. अशा मोहिनी राक्षसीने आसुरी प्रवृत्तीला हे शरण जातात, त्यांच्या आश्रयाला जातात. राक्षस म्हणतात, असुर म्हणतात. असुर म्हणजे सूर, सूर म्हणजे देव, असुर म्हणजे त्याच्यामधला भाव आहे. हा जरासा राक्षसच्या पेक्षा जरासा बरा असा असुर. मानवाला त्या ठिकाणी मानवाचं वर्णन केलंय. वास्तविक मानवामध्ये या 3 प्रवृत्ती आहेत, असुरी आहे, राक्षसी आहे, मोहिनी आहे. आणि सगळं काम तेच करत असते. आणि त्याचं वर्णन इथं केलेलं आहे की ईश्वराचं स्वरूप न जाणता अशक्य भोग असणारे जे आहेत त्या अशक्य भोगाची आशा करणारे मूर्ख आहे. त्यांचं आशा ती व्यर्थच आहे. इच्छा जी केली, जी कामना आहे ती व्यर्थ आहे. चुकीची कामना करणारे, ईश्वराला सोडून, ईश्वराला न जाणता
काही भोगाची इच्छा करणारे जेवढे जेवढे म्हणून आहेत त्यांची इच्छाच व्यर्थ आहे. नंबर 2, त्यांनी त्यासाठी जी कर्म करतात म्हणजे माझी आशा पूर्ण व्हावी, इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ज्या क्रियाकर्म जे करत असतात ती क्रियाकर्म सुद्धा हेतू चुकीचा असल्यामुळं कर्म सुद्धा चुकीचा आहे. कर्माला त्या दिशाच नसते म्हणून मोघ कर्मानो शब्द वापरलेला आहे. मोघ कर्मानो निष्फल कर्म करणारे किंवा कुतर्क करतात बघा. कुतर्क म्हणजे चुकीचा तर्क करणारे जे असतात किंवा पुढे म्हणतात मोघ ज्ञानाविचे तसा विवेक शून्य ज्यांचं ज्ञान आहे त्या ज्ञानाला विवेकाची जोड लागते. ज्ञान असतं पण विवेक असायला पाहिजे ना. मला पेटवायचं ज्ञान आहे, काढे आग पेटी माझ्याकडे आहे आणि ती काडी पेटवायची आहे पण काय पेटवायचं, गॅस पेटवायचं का कोणाचं घर पेटवायचं काय हंतरुण पेटवूया त्याचं ज्ञान पाहिजे नाही. त्याला विवेक म्हणतात. मी हे पेटवायचे नाही तर हे पेटवायचं आहे, मला दिवा पेटवायचा आहे, निरंजन पेटवायचं आहे, समई लावायची आहे, मला हंतरुण पेटवायचं नाही. हंतरुण पेटवणे अविवेकातून सुचलेलं ज्ञान व्यर्थ आहे. आणि असा अविवेक आता समाजामध्ये आपल्याला दिसतो. जे ज्यासाठी करायला पाहिजे ते करू सोडून माणसं दुसरंच करत बसलेत. ते राक्षसी आहेत, त्यांची प्रवृत्ती मोहिनी आहे, आसुरी आहे. अशा ईश्वरी स्वरूपाच्या अज्ञानामुळे राक्षसी आणि हिंसा द्वेषामुळे आसुरी आणि अविवेकी विषय भोगण्याच्या प्रवृत्तीमुळे मोहिनी प्रवृत्ती ही फोपावलेली आहे. आणि हे सांगण्यासाठी भगवंत भगवद्गीतेमध्ये त्याचं वर्णन करतात. ह्या माणसांकडून काय होणार नाही जे राक्षसी आसुरी आणि मोहिनी प्रकृतीला आश्रित झालेले आहेत, त्याच्या आश्रयाला गेलेले आहेत. ही भुताटकीच आहे की नाही, तर त्या भुताटकीच्या आश्रयाला जाऊन चांगलं काम आपल्याकडून निघेल का याचा विचार माऊली विचार करायला लावतात. आणि त्यानंतर त्याच्यावरती माऊलींनी ओव्या केल्या त्या आपण बघूया निरूपण. या लागी जन्मले ते मोघ. तो वरचा शब्द मोघ आहे तसा संस्कृत शब्द माऊलीने घेतलाय बघा. मोघ म्हणजे व्यर्थ आणि आहे तसा शब्द घेतला. जन्मले ते मोघ, अविवेक लोक जन्माला आले हेच मुळात व्यर्थ आहे. जैसे वार्षे विन मेघ, काय दृष्टांत दिलाय बघा. मग पावसाळा नसताना सुद्धा आकाशात ढग असतात की, पावसाळा नसतोय, उपयोगाचे काय आहेत काय, काही नाही. कसा उपयोग आहे त्याचा. वार्षे विन मेघ, मृगजळाचे तरंग दुरुणीचे पहावे. आणि मृगजळाच्या लाटा किती सुंदर दिसत असल्या दुरून गंमत बघा. अरे पाणी दिसतंय बघा, काय खळाळल्यात लाटा बघा, किती लाटा आहेत. दुसरे काय करायचं आहे, नुसतं दुरून बघायचं. त्याचा उपयोग काय होणार आहे. म्हणजे मृगजळ आणि ढग यांची उदाहरणं देऊन निष्फळता सांगितलेली आहे. इथं जन्माचा शब्द वरच्या श्लोकामध्ये नाही, तिथं शब्द वापरलाय मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञान शब्द. इथं माऊली म्हणतात जन्मले ते मोघ. सुरुवातच जन्मच व्यर्थ आहे त्यांचा. कामानंतरची क्रिया, त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांची पुढे असणारी काय म्हटलं की ज्ञान हे व्यर्थच आहे. अहो पण ते व्यर्थ व्हायला जन्मच व्यर्थ आहे अशा माणसांचा. कशाला भूमिभार झालेत आणि जन्माला आले, समाजाला त्रास द्यायसाठी जन्माला आले. किती नुकसान एक एक प्रवृत्ती करत असते समाजामध्ये. एक एक संस्कृती बदलून टाकतात आणि ट्विस्ट करतात. समाजातल्या एकूण चाललेल्या सगळ्या प्रक्रियेला मोडून तोडून टाकतात. ही आसुरी प्रवृत्तीची माणसं आहेत, राक्षसी प्रवृत्तीची माणसं आहेत. कशामुळे होते, मोहग्रस्त झालेली असतात. त्यांचं ज्ञान विवेक शून्य असतं, विवेक नसतो, विचार नसतो. आणि विचार नसल्यामुळं काय वाटेल ते करतात ते. आणि वाटेल ते केलं त्यामुळं समाजाची संपूर्ण घडी बिघडून जाते. चुकीचा संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवला जातो. प्रभू रामचंद्रावर टीका करून समजायचो की जानम एवढ्या रावणाच्या तडाख्यातून 1 वर्ष राहून आलेल्या सीतेला तिची शुद्धता तपासण्यासाठी रामानं पाठवायची काय आणि ह्या रामाला मी वंदन करायचं काय. अरे त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर माहिती आहे काय, खरं रामायण तू बघितलंस, रावणानं नेलेली सीताच खोटी होती. हे रामायणाचा मूळ मुद्दा आहे. प्रभू रामचंद्राने सांगितलं आता लीला करायचा वेळ आली आपली, आता प्रसंग आलाय, आता रावण येणार आहे, तू आता तुझ्या मूळ स्वरूपात जा आणि तुझा फक्त आकार इथं ठेव सीतेचा. आणि म्हणून सीतेच्या आकाराला घेऊन गेला रावण, सीतेला घेऊन गेला नाही. आणि लोकांना परत एक संदेश द्यायचा होता की तिला शुद्धता आहे की नाही ही तपासायची होती ना. मी म्हणतोय शुद्ध आहे नवरा म्हणून,
पण जगाला ती शुद्ध वाटली पाहिजे म्हणून तिला सोडून देण्याचं नाटक भगवंतानी केलं. त्याचा विपरीत अर्थ काढतात, त्याला म्हणायचा मोह ज्ञान. विपरीत अर्थ काढायचा. इतक्या बायका करायच्या काय कृष्णानं? असं चालतात काय? आणि इतक्या, आणि तो त्याला भगवान मानायचा काय? इतक्या बायका करणार आहे ना. 16,000 किती 800 किती बायका केल्या, आणि एवढ्या बायकांचा तो पती झाला आणि त्याला तुम्ही पूजताय. त्यांचं कसं बोलणं चालू आहे बघा. अरे पण त्याच्या पाठीमागे भागवतातले मूळ पुराणामध्ये जा. तू बोलतोस हे वरवरचं बोलतोस. त्यामुळं हे विपरीत ज्ञान आहे. अक्कल शून्य शब्द काय वापरताय? विवेक शून्य नव्हे, अक्कल शून्य. म्हणून अक्कल असली पाहिजे. देव ओळखायला फार मोठी अक्कल लागते. सगळ्यात मोठी अक्कलवान कोण असेल? ज्यानं देवाला ओळखला. UPSC पास झाला तो नव्हे, मंत्री प्रधान राष्ट्रपती झाला तो नव्हे. ज्याने देवाला ओळखला तो खरा अक्कलवान आणि शान आहे. बुद्धिमान त्यालाच म्हणावं. अन्य बुद्ध्या काय उपयोगाच्या नाहीत. ज्या बुद्ध्या विध्वंसाकडे हिंसेकडे घेऊन जातात त्या बुद्धीला अर्थ काय राहायला सांगा? काहीच अर्थ राहत नाही. म्हणून माऊली म्हणतात जन्मले ते मोघ, आणि त्यांचा जन्मच व्यर्थ आहे. जैसे वार्षी विन मेघ, म्हणजे वर्षामध्ये वर्षा ऋतूमध्ये जे मेघ असतात त्याच्याशिवाय त्यांचा जन्म व्यर्थ आहे. जसं वर्षा ऋतू वाचून आलेलं मेघ आणि मृगजळाच्या लाटा जशा व्यर्थ आहेत. मी काही गोष्टी फक्त पाहण्यापुरत्याच असतात, उपयोगाच्या काय आहेत? एवढा बरसला असता असं ढग तर इकडे जरा पाणी तरी आम्हाला प्यायला मिळालं असतं ना. नाही, नुसता फिरतोय. वर्षे विना मेघ, काय करायचे सांगा? अशी माणसं आहेत नुसती आरामात फिरत असतात. उपयोग समाजाला शून्य, काही नाही. गेला तरी उपयोग नाही, असला तरी उपयोग नाही. त्याच्यामुळं काही बिघडत नाही समाजामध्ये. आपण वेगळ्या अर्थानं जरा चिंतन करायला लागलोय बरं काय. म्हणजे पारमार्थिक बरोबर व्यवहारिक चिंतन. या जगात आपण राहतोय ना, मग जगाचे सगळे ठोकताळे आपल्याला असावेत माहिती असायला पाहिजे. ते भगवंत तसाच आहे. या व्यवहाराच्या द्वारेच तो शोधत जावा लागतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे काही गोष्टी फक्त पाहण्यापुरत्या आहेत. मृगजळ पाहण्यापुरतं आहे, नंतर त्या लाटा म्हणजे त्यावर जो ढग जे आहेत ते पाहण्यापुरतं आहे. तसा यांचा जन्म व्यर्थ आहे. मानव रूपात असून सुद्धा इतरांसाठी स्वतःसाठी निरुपयोगी ठरतात. बरं, दुसऱ्यासाठी निरुपयोगी ठरले, स्वतःच तरी कृतार्थता करून घ्या, स्वतःला तरी जाणून घ्या. तेही करत नाहीत. म्हणजे पावसाळा नसताना जसं आकाशात ढग येतात आणि ती काय देत नाहीत? पाणी बी देत नाहीत. आणि म्हणावं बरं झालं कडक ऊन होतं आणि सूर्याच्या आड आला जरासं ऊन, म्हणजे मला थोडासा गारवा वाटायला, तर तो गारवा वाटण्यासारखा काळा किट्ट पण ढग नाही का? तो वर्षा ऋतूतला काळा किट्ट असतो. हे आला काय नाही गेला काय, धड सावली नाही, धड पाणी पण देत नाही. मग त्याला बघायचा कशाला आणि त्याला जाणायचा कशाला? मृगजळ आहे का? आंघोळ करून काय पाणी पिऊ त्यातलं? काय कुणाला तर नेऊन घागरवर पाणी देऊ त्यातलं? नाही. माऊली म्हणतात त्याप्रमाणे की त्याचा उपयोग काही नसतो. मृगजळाच्या लाटा असतात त्याचा पिण्यासाठी, काय शेतीसाठी वापर करता येतोय का? काय पाट काढून उसाला नेता येते? मग ते ढग पाऊस किंवा सावली दोन्ही देत नाही. मृगजळ आपलं तहान भागवत नाही. पण माऊलीची जो 15व्या अध्यायाची मृगजळाची गात तरी जी दिठी दुरुनीची निहाळी, दुरूनच बघा. इथं म्हणून म्हणतात की माऊली जे दुरुनीची पहावे, तसं मृगजळ दुरूनच पाहणे, दुरुनीच दिठीने वाचुनी तेने पाणीये साळी केळी लाविशी काळी. तू काय साळी केळी ही पिकं घेणार आहे, ऊस लावणार आहेस त्याच्यावर? आपल्या आत्ताच्या भाषेत आपल्याकडे साळी वगैरे नाही, केळी आपण करतो पाण्यावर, ऊसावर पाण्यावर करतोय आपण बघा. मग त्या मृगजळाच्या पाण्यानं काय ऊस लावणार आहेस आणि कारखान्याला ऊस करून घालणार आहेस 50-100 टन त्या पाण्यावर? नाही. बरं, ते राहू दे, शेतापुरतं राहू दे, प्यायपुरता तरी घुटका चमच्यावर तरी नाही. मग काय करायचं? दुरुनीची न्याय बघायचं आणि अंदाज घ्यायचा, मजा करायची, तेवढंच. असा त्यांचा जन्म व्यर्थ आहे मृगजळासारखा. आणि वर्षा ऋतू सोडून आलेले जे ढग असतात त्या ढगासारखा त्यांचा जन्म आहे. जे लोक स्वतःसाठी दुसऱ्यासाठी उपयोगी ठरत नाहीत त्यांचा जन्म व्यर्थ आहे. दुसऱ्यासाठी थोडा उपयोगी पडावं, स्वतःसाठी उपयोगी पडावं म्हणजे काय करावं? स्वतः कोण आहे हे जाणणं, याला स्वतःसाठी उपयोगी पडणं म्हणतात. म्हणून आपण कशासाठी जन्मलो हेच मुळात कळत नाही. किंवा मानवी जीवनातले जे पुरुषार्थ आहेत
त्या पुरुषार्थाचा काय विचार केला? धर्म अर्थ काम मोक्ष यासाठी शास्त्रानं तुला घडी बसवून दिलेली आहे. या 4 खांबावरती तुझं आयुष्य उभारलेलं असलं पाहिजे. पण हे 4 खांबाचा विचारच ते 2 दिवशी उडी मारतात. धर्म सोडला अर्थाकडेच उडी, धर्म सोडला कामच भोगायला चालू. अरे पाठीमागं धर्म आहे, त्या धर्माला धरून अर्थ घे, मिळव, पैसे मिळव. त्याला इच्छा तुझी आहे ते इच्छा पूर्ण करण्यासाठी धर्म काय सांगतोय त्याप्रमाणे तुझी इच्छा पूर्ण कर. धर्मालाच बाजूला करून इच्छा पूर्ण करायलास तर राक्षसी आसुरी मोहिनी त्या प्रकृतीला तू आश्रित झालास असा त्याचा अर्थ आहे. आणि तोच विचार माऊलींनी या ओवीतून सांगायला सुरुवात केलेली आहे. वेळ संपली, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय.